काय मग भावांनो, कसे आहात? बरे आहात ना? आज पुन्हा एकदा घेऊन आलोय डेली व्लॉगचा डे 11वा. आज दाखवतो तुम्हाला कशा लेगचा वर्कआउट करतो मी आणि आमचा तात्या. निघालो सकाळी गाडी घेऊन. आईला काय चिकना बाण दिसतं रे पोरगा. आईला काय दाढी ती निसता वारेगत फिरताय. गेलो वॉर्मअप झाला आणि ही मशीन म्हणतात वर खाली करायची. बरं करून बघू कसं काय. तर दादा म्हणतो अरे परत उलटा पण व्हायचंय. आईला दोन्ही पण सारखाच ऑटो होता. मला तर काही समजलंच नाही. मारायचा म्हणून मारला आपण. नंतर ह्या आलो एक्सटेन्शनकडं. म्हणतो आज जास्त वेट नको घेऊ पण रेपिटेशन कम्प्लीट मारायच्या. बोललो ओके दादा तुम्ही बोलाल तसं. नंतर बोलतो चल हॅमस्ट्रिंग करू. बोलो हॅमस्ट्रिंग तर हॅमस्ट्रिंग आपल्याला काय करूया. ते झाल्यानंतर बोलतो काफरेच घ्यायचे पण 2 जागेवर उभं पण राहून बसून पण. बोलो आज यो काफचा मसल बाहेरच काढते. नंतर गेलो घरी. नंतर हा कोंबडा जरा जास्तच डोळ्यासमोर येत होता. बोले याचा आता तुंतूनच उडवतो. पण नंतर आठवला श्रावण आहे. नंतर बोलतो तू माझा तुंतून उडवतो. हे बघ 2 आहेत माझ्याकडे राहणे. तुझ्याकडे किती आहेत. मी बोललो जाऊ दे कॉलेजलाच जातो काय फायदा नाही. तिथं गेलो. आईला लायब्ररीत काय गर्दी होती निस्ती. हे बघ निस्ती गर्दी. ही गर्दी कशाला माहिती का. पेपर चालू आहेत ना. पेपर झाला ना आपले जरा मित्र आलते. ओमकार शेट मोरे आलते डिग्री घ्यायला. वर्ष झाला 2 वर्ष डिग्री होऊन ना आत्ताशी सर्टिफिकेट घ्यायला आलते. नंतर बोलतो चल दोस्ताना बघू. बोलू हे काय दोस्ताना. अरे कॉलेजमध्ये इव्हेंट असतो. इव्हेंटचं नाव घेतलं तर कॉलेजची सगळीच पोरं येतात रे कॉलेजला. गर्दी दिसते का गर्दी. ही कधी दिसणार नाही तुम्हाला. इव्हेंट आहे ना म्हणून आलेत. आयला पार्टिसिपेट तर कोण करणार नाही. नुसती वरड. तो गाणी बोलते बिचारा त्याला बोलू नाही दिला. गेलो वरती. बोलो आयला खालतीच जरा नीट दिसा होता. वरना काय असं वाटतं मुंग्यात दिसतात सगळ्या. हिरव्या याच्यात मुंग्या आल्यात पांढऱ्या कलरच्या. चला भेटू उद्या पुन्हा एक नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र पब्लिक.